ओय नमस्कार. बघा दमलो मी, आज भरपूर दमलो. कारण ऊन पण भरपूर पडतं आहे, पावसाचं काही ठिकाणं नाही आणि खड्डे मारायचे आहेत मोठे मोठे. बघा मी मारलेच खड्डे कसे. तर बघूया खड्डे आपले असे तुम्ही पण मारा, कलबल लावा. बघा एवढे मोठे खड्डे मारलेत. ही पावडर टाकले, वालू कीड काय लागाय नको म्हणून. हा ह्या बाबूला इथे लावणार आहे. या अशा मोठ्या मोठ्या दगडी काढल्या त्यातून, फोडून काढल्यात, फोडून. ह्या पायरनी, हे बघा ही पायर आहे, ह्या पायरनी अशा दगड्या काढल्या त्यातून, फोडून फोडून. हे बघा दगड ठेवायची नाही असतात मध्ये. जाम जमलो. 5 खड्डे मारलो टोटल. 5 दुसरे दाखवता एक. ही जुनी कलम आहेत. हा इथे मेला बिचारा. अशी कलबं आणायची फांदेवाले. याला नवीन पावली पण फुटते. हे बघा मस्त फुटते. ही घमेल बनवून माती काढली आणि हा असा एकदम जबरदस्त मारायचा, असं गोलच. अजून असे खाली मारलं तिकडे तिकडे. अजून मारायचे आहेत. टोटल 16 खड्डे मारायचे आहेत. 16 खड्डे मारायचे, 16 झाले असते. पण उन्हामध्ये जाम कंटाळा आला मला. ऊन तर ऊन, परत पाणी पण नाही माझ्याकडे जास्त. पाणी मगाशी आणला होता, संपला. चाय आहे, त्याला पण परत एकदा चाय पिऊ. या तुम्ही पण चाय प्यायला. या पाहिजे घोटघोट चाय घेऊ. खड्डं मारून दमलो मी. पाऊस तरी अजिबात आलाच नाही. 2 दिवस झाले, रविवार सोमवार. मला गावचा पाऊस बघायचा आहे. अजिबात मला पाऊस भेटला नाही. थोडा भिजायचा आहे त्याच्यामध्ये, मजा करायची आहे थोडी. पण काय पाऊसच नाही. तुम्ही चाय प्यायला येतो का? चाय सकाळी आणले, सकाळी 7 वाजता. अजून चाय गरम आहे, गरम. पहिली चाय देवाला, आता चाय मला. तुम्हाला पण ठेवले बाई. जाम चायचा जाम मी हावरा आहे. मला चाय भरपूर लागतो भाऊ. एक वेळेस चायसोबत बिस्किट नसलं तरी चालेल, बटर नसलं तरी चालेल, पण बाबा चाय पाहिजे रानामध्ये आपल्याला. तुम्ही कधी चाय पिता की नाही असं रानामध्ये येऊन? हा हा हा, चायमध्ये काय रानाचा गोडवाच. चाय म्हणजे रानातला गोडवा. काय सांगू चायची मजा. ऊन बघा काय पडतंय, ऊन. हा बघा ऊनच ऊन. कधी पाऊस बघायला भेटेल गावाचा? चाय आहे नाही तर बोलणार कसं तोंडा लावत आहे. मस्त. तुम्ही पण या आमच्या रानात, आपण असं सर्व चाय बसून चाय पिऊ. तिथं एक टोप आणू, मॅगी बनवू, अजून काय काय बनवायचा. मस्त मजा येतं रानामध्ये. पुढच्या वर्षी जूनमध्ये पावसामध्ये या भात लावायला.
नाचण्या पण लावायला, अशी गरम गरम चाय देऊन मग पियाला. चला आपल्याला कामं करायची आहेत. आता वाजले 5:30 वाजले, बरोबर 5:30 झालीत. अजून 2 खड्डे पडले पाहिजे 6 वाजेपर्यंत. चला मग भेटू खड्डे मारून. बुंदे बघा झाडांचे, डबल बाटी कलम डब्यातले. तेरा साथ हो तो कलम पालते अजून मस्त. आपल्या गावचा सौंदर्य, निसर्गरम्य मस्त एकदम. रान एकदम साफ केलेलं आहे. इकडे झाडं लावायची आहेत. इकडे समुद्र आहे, केळशी. ही आपली पायवाडी आहे घरी जायला. आता काय आपल्याला वाघबीक भेटणार नाही, कारण आता सगळं इकडे रान तोडलेलं आहे. बघा कसं तोडलेलं आहे रान. लोक आता शेतीच्या कामाला गेलेत. शेतीचं काम पूर्ण झालं काय येणार ह्याला एक ठिकाणी जमवणार. लय डेंजर काम आहे, पण काय करतात बिचारी. अशी पाटी पण जमवतात चुलीला. पूर्ण मस्त प्लॉट आहे. शेती कामं झाली ना का लोक येतील. इसरो मग एकदम जागा अशी खाली कशी दिसते चकाचक, अशी चकाचक होईल एकदम पूर्ण. तुम्हाला माहिती असेल तरी पण मी काय आपलं बोलायचं म्हणून बोलतो. काट्या घोट्यानं आम्हाला अशी कामं करायला लागतात. चला 7 वाजता आले. 7 मी अजून रानामध्ये. एक टाइम असा पूर्ण जंगल होता ना, एकट्या माणसाला चालायची भीती वाटायची. आता ना आता बिंदास, आता ढिंचाकमध्ये छाती भीती बाहेर काढून आपण असा जाऊ शकतो बिंदास. नाही वाघाची भीती, नाही कुणाची भीती. आला ना समोर टाकायची त्याला ढिशक्याव करून. ढिशक्याव म्हणजे त्या गोल्या बिल्या नाही घालायच्या. आला ढिशक्याव म्हणजे तुम्ही गोल्या समजणार. ढिशक्याव म्हणजे असा एक डिशूम डिशूम करायचं असतं. डिशूम 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 डिशूम. मजा येतं रानामध्ये कामं करायला. पण काय पाऊस पाहिजे वाईस मला. माझ्यावरती नुसता ऊनच पडतं आहे. पावसाचा काय गेला. याला मुंबईला आला हवा तसा पडला, गावाला पण हवा तसा पडला. इकडं तिकडं पूर. मी गावाला आला तसा पाऊस. काय सूर्य मावलायला आला मस्त. बघा ना
किती गावचा एकदम नजारा, किती मस्त वाटतं. आंब्याची झाडं, हा रान आहे ना, हा रान काट्याकोट्यांचा. नंतर असं होणार, असं एकदम क्लीन चकाचक. मी तुम्हाला ना आता मस्त एक नजारा दाखवतो, मस्त सुंदर नजारा, एकदम छान बघायला का भारी वाटतं ना. छान बनवलं त्यांनी. पर्यटक लोक पण येतात इथून, फोटो सेल्फ्या व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून मस्त मस्त व्हिडिओ घेतात इथून. आपल्याकडं काय नाही ड्रोन नाही डरम, आपण फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ करायचे. तुम्हाला आवडल्या तर द्यायचं एक लाईक जोरदार, नाही आवडल्या काय नाही आवडल्या मग विषय बंद. बघा आता कसा जागा केलेला आहे बघा. ही एका मालकाने जमीन घेतली, हा पूर्ण प्लॉट पूर्ण एवढा सगळा घेतला इकडे, आणि त्याला मस्त पॉईंट बनवलं आहे, पर्यटक पॉईंट. जबरदस्त वाटतं एकदम. असा पूर्ण प्लेन केलं आहे ना, भारी. तुम्हाला जवळून दाखवतोय. आता जाईन मी तिथे जवळ आणि दाखवणार आहे. माकूड दादा, ओ माकडदा, आता तुमची मजा काय. थांबा, मला काही, मी काय तुम्हाला मारायला येत नाही. ओ माकडदा थांबा जर येता काय पुढं, मी येऊ. अरे पलतो कशाला रे बाबा, थांब ना. अरे एवढा लांब पळाला असं मी येऊ कसा धावत. होय उई मकडदा, काय यार, तो पण पळाला बिचारा, चांगला खात होता. कुठंच मी मध्ये त्याला हलवायला आला. शट बाय. माकुडदा मस्त खात होता, खाली बसलाय आता. वरती त्याला बोलला वरती ये, ते खालीच गेला. धूम ठोकली मस्त पळाला. काय आपल्याला कोणच भेटायला येत नाही. तुम्ही पण या इथे मस्त बसायला. बघा कसा सुंदर बनवलं नाही. माझ्याकडे पण असं पैसा आला ना यूट्यूबमधून, ह्याला कधी येतील काय माहिती नाही. येतील कधीतरी, नशिबात असलं तर. तुमच्या लोकांचा सपोर्ट चांगला आहे. आज नाही उद्या आपल्याला पण येतील, देवाच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने. मला गणपती बाप्पा मोरया ही जागा तुम्हाला दाखवायला आलं आहे. इथे नेटवर्कसाठी आम्ही येतो. मस्त मे महिन्यात आहे ना, रात्री इकडे सर्व पोरं इकडंच, खूप धमाल मस्ती मज्जा, कसला टेन्शन नाही. इकडे पहिले काजू लावले होते. बुलडोजरनी सर्व सपाट करून टाकलं, पूर्ण एकदम प्लेन. लहानपणी आम्ही इकडे खेळायला यायचो, एकदम मस्त मजा करत आम्ही खेळायला. तेव्हा असं नव्हता, तेव्हा असं म्हणजे डोंगर होता इथे, आणि त्याच्यावर आम्ही घसरगुंडी खेळायचो. डोंगर का पाणी, मजा यायची. पकडापकडी, डोंगर का पाणी. पूर्ण प्लेन करून टाकली जागा.
इथून येतात काही पर्यटक, काही यूट्यूबर पण येतात. मागे कोल्हापूरचा एक आलेला, त्यांनी पण मस्त व्हिडिओ केला आमच्या गावच्या. सतीश भाऊजी, आमची वर्षाताई येतात इकडे व्हिडिओ करायला. मस्त मस्त व्हिडिओ करतात. हा बघा गावचा नजारा इकडून, समुद्र वगैरे. मस्त वाटतं एकदम छान. जरा काला काला झालं आहे. कालाच आहे म्हणजे मी काही एवढा गोरा गोरा नाही, पण इकडं उन्हाने हालत खराब होतं. या कधी आलं तर आमच्या गावाला तुम्ही पण असे सेल्फ्या काढायला, फोटो काढायला मस्त. ड्रोन वगैरे घेऊन या, ड्रोनने तर आणखीन भारी वाटतं आमचं गाव. चला आपला आता खाली आमचं गाव बघूया. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आपण चला जाऊया आपलं आता गाव बघूया वाईज.